स्थळ राजधानी दिल्ली, दोन भेटी, दोन स्नेहभोजनाचे कार्यक्रम, एक पुरस्कार सोहळा, दोन्हीमध्ये ठाकरे गटाचं कनेक्शन. पण या कार्यक्रमांमुळे महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलंय. आता या दिल्लीतील स्नेहभोजन आणि भेटींमुळे महाराष्ट्रात खळबळ कावड आली आहे. शिंदे गटाच्या कार्यक्रमांना जाणारे ते खासदार कोण आहेत? आदित्य ठाकरेंनी ऑपरेशन टायगरच्या भीतीपोटीच दिल्ली गाठली का, याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. आदित्य ठाकरे काल दिल्ली दौऱ्यावर होते. ठाकरेंनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांची भेट घेतली. मात्र या दोन मोठ्या भेटी होऊनही ऑपरेशन टायगरचीच जास्त चर्चा झाली. याला कारण ठरलं ठाकरे गटाच्या खासदारांची स्नेहभोजन आणि पवार शिंदेंच्या कार्यक्रमाला राहिलेली उपस्थिती. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे 3 खासदार हजर होते. परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी या स्नेहभोजनाला हजेरी लावली. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडूनही शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भोजनास ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील हजर होते अशी चर्चा आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील पुरस्कार प्रदान कार्यक्रमास ठाकरे गटाचे हेच खासदार संजय दिना पाटील यांनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात शरद पवारांनी महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आलेल्या एकनाथ शिंदेंचं तोंड भरून कौतुक केलं होतं. शरद पवारांची राजकारणातील गुगलीही कळत नाही. मात्र शरद पवारांचे आपल्यासोबत चांगले संबंध आहेत, त्यामुळे मला भविष्यकाळात शरद पवार कधीही गुगली टाकणार नाहीत म्हणत एकनाथ शिंदेंनी वक्तव्य केलं होतं. पण पवारांच्या दिल्लीतल्या या गुगलीनं महाराष्ट्रात ठाकरे गट क्लीन बोल्ड झाला. आधीच ऑपरेशन टायगरमुळे महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवींनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी जोर धरलाय. त्यातच या स्नेहभोजन आणि भेटीमुळे महाविकास आघाडीतच कलगीतुरा रंगला. आदित्य ठाकरे राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांसोबत भाजप विरोधात कोर्टासह मैदानात एकत्र लढा देण्यावरून चाचपणी करतायत. पण ही सगळी चर्चा ऑपरेशन टायगरमुळे फेल झाली. कोण कुणाला भेटायचं हे त्यांनी ठरवायचं. आता फोडाफोडीच्या पुढे जा, ज्यांना घ्यायचंय त्यांना घ्या, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला. स्नेहभोजनात जाताना एकमेकांना विचारत चला म्हणत आदित्य ठाकरेंनी ठाकरे गटाच्या खासदारांना आदेश दिल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या कौतुकावरूनही गद्दारांचं आम्ही कौतुक करणार नाही म्हणत आदित्य ठाकरेंनी नाराजी दर्शवली आहे. एरवी शरद पवारांवर स्तुतीसुमनं उधळणाऱ्या संजय राऊतांनी शरद पवारांच्या कृतीला असहमती दर्शवली आहे. संजय राऊत अनेकदा शरद पवारांची बाजू घेत बोलत असतात, पण यावेळेस संजय राऊत अधिक आक्रमक होत शरद पवारांच्या कृतीला विरोध करताना दिसून आले. यावर उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटले होते म्हणत शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनीही पलटवार केलाय. शब्द जरा जपून वापरा, हे विश्वासघातकीय वगैरे आम्ही ऐकून घेणार नाही म्हणत जितेंद्र आव्हाडांनी थेट राऊतांना इशाराच देऊन टाकला. म्हणजे दिल्लीतील भेटीगाठी, स्नेहभोजन आणि पुरस्कार सोहळ्यावरून महाराष्ट्रात हे असं महाविकास आघाडीतच शाब्दिक युद्ध रंगलं. या व्हिडिओ तिथेच थांबूयात. आता ठाकरेंची साथ सोडून ते खासदार शिंदेंकडे जातील का? शरद पवार उद्धव ठाकरेंना एकटं पाडत नवा डाव खेळतायत का? की एकनाथ शिंदेंना सोबत घेत शरद पवार भाजप सरकारला अडचणीत आणतायत? की महाविकास आघाडीत ही फुटीची सुरुवात आहे? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.